नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी आता नवीन ब्लॉग मी घेऊन आलो आहे। चला बनवूया घरी मलम। त्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला दाखवतो। त्यासाठी लागणारं साहित्य खोबरेल तेल, कापूर चांगल्या क्वालिटीचा वापरा। मी ह्या क्वालिटीचा कापूर घेतला। मी कुठल्याही कंपनीचे प्रमोट करत नाही आहे, पण जो चांगला कापूर आहे त्याच्याबद्दल मी वापरतो, त्याबद्दल मी सांगतोय। ह्यातला कापूर वापरला। ह्यासाठी आपल्याला मलम बनवण्यासाठी लागणार आहे आपल्याला अशी बाटली छोटी, कुठल्या पण आपण विकत घेतो क्रीम वगैरे तर उरलेली बाटली असते, ती अशी रिकामी बाटली स्वच्छ करून घ्यायची। कागदाने टिश्यू पेपरने मस्तपैकी पुसून घ्यायची। त्यानंतर तुम्हाला एवढं कापूर घ्यायचं आहे, जास्त कापूर नका घेऊ, एवढं कापूर घ्यायचं, फक्त 4 छोटे तुकडे, 1 2 3 4। तुम्हाला जास्त हवे तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता। तो कापूर तुम्हाला ह्या बाटलीमध्ये टाकायचा। आता मी हा मलम बनवलेला आहे ऑलरेडी, तुम्हाला जिथं दिसते खाली कापूर टाकलेला आहे, मी आतमध्ये खाली कापूर टाकलेला आहे। हा खाली दिसते तो पूर्ण कापूर आहे। तो कापूर बाटलीमध्ये टाकल्यानंतर वरनं खोबरेल तेल वतायचं। आता मी ऑलरेडी बनवलं आहे, कारण माझा हा तेल आहे ना इथं हवामान थंड असल्यामुळे गोठलेला आहे, म्हणून मी ऑलरेडी हा प्रयोग तुम्हाला करून दाखवते। मी ऑलरेडी मलम बनवलेला आहे। हे बघा, मलम तयार झाल्यानंतर तो असा होईल, दिसते तुम्हाला। पण आपली इथं भारतामध्ये तापमान उष्ण कटिबंधाचं असल्यामुळे तुम्हाला ते खाली कापूर वरती तेल भरून एवढं भरायचं पूर्ण, तर ती बाटली बंद करून तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायला लागेल गोठण्यासाठी, त्याशिवाय मलम तयार होणार नाही। त्याच्यानंतर तुम्ही असं घेऊन मलम असं हातावर वगैरे लावू शकता, हाताला, बोटाला जखम झाली असेल तिकडे, किंवा पुळ्या वगैरे बारक्या येतात, ते बारक्या पुळ्यांना तेल लावलंच, मलम लावलं तर ती छोटी पुळी अर्ध्या तासात गायब होते। फक्त 2-3 वेळा तिला लावायचं, मालिश करायची नाही, फक्त तेल लावायचं। ह्या उपायाने एकाचा मोठा गळू पण बसलेला। मी ज्यांना सांगितलं की कापुराने तेल लावा, तर तो गळू पूर्ण बसून जातो, सुकून जातो। पायावर वगैरे गळू येतात फोडे मोठे, ते पूर्णपणे तो मांस काढत नाही, तो पूर्ण बसून टाकतो आणि डाग पण राहत नाही। फक्त त्याला 1 महिना तो प्रयोग करायला लागेल। बघा, करून बघा असा तुम्ही घरी मलम। जास्तीत जास्त तुम्हाला खर्च येईल 3 ते 4 रुपये खर्च येईल एवढा मलम बनवायला। ओके, बाय, थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल। माझा चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा व व्हिडिओ आवडल्यास शेअर करा। धन्यवाद।